Now student, in seventh point, theorem of parallel axis and theorem of perpendicular axis. तर आज आपण रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरचा 7वा पॉइंट जो आहे थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस याची स्टडी करणार आहे. तर आता हे जे दोन थिअरम आहेत या दोन थिअरम पैकी एक थिअरम हा हमखास एग्जाम मध्ये विचारला जातो. आता हे जे थिअरम आहे नेमके युजफुल कसे आहे तर जसं की जे जॉमेट्रिकल शेप्स आहे तर त्यांचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया हा डायरेक्टली डिराइव करू शकतो बाय यूजिंग इंटिग्रेशन हा कन्सेप्ट यूज करून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया डिराइव करू शकतो. परंतु प्रत्येक वेळेस असं काही गरजेचं नाहीये की मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करण्यासाठी प्रत्येक वेळेस ऍक्सिस हा सिमेट्रिकलच असेल. तर काही वेळेस ऍक्सिस हा पॅरलल असू शकतो, ऍक्सिस हा परपेंडिक्युलर असू शकतो. म्हणजे सिंपल ट्रान्सफॉर्मेशन जर वापरले आपण तर ऍक्सिस पॅरलल किंवा परपेंडिक्युलर असू शकतो. जसे की आता हे जे थिअरम आहे तर यांचा यूज आपण का करतो तर याचं कारण आहे की हे युजफुल आहेत आपल्याला जेव्हा जेव्हा पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ रोटेशन येईल त्यावेळेस ऍक्सिस ऑफ रोटेशन ज्या ऍक्सिसच्या अबाउट आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायलो तर तिथे जेव्हा सिमेट्रिकल ऍक्सिसला एखादा ऍक्सिस पॅरलल येईल किंवा परपेंडिक्युलर येईल अशा वेळेस आपण पॅरलल ऍक्सिस आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम यूज करू शकतो. जसे की जे जॉमेट्रिकल शेप्स आहेत तर त्या जॉमेट्रिकल शेप्ससाठी अबाउट देअर ऍक्सिस ऑफ सिमेट्री यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया जे रेग्युलर जॉमेट्रिकल शेप्स आहेत तर त्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इझिली फाइंड करू शकतो. परंतु जे शेप्स जॉमेट्रिकल नाहीये जसं की इरेग्युलर शेप जर असेल तर अशा वेळेस आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकत नाही. मग every time the axis need not be the axis of symmetry म्हणजे प्रत्येक वेळेस ऍक्सिस हा सिमेट्रिकल ऍक्सिसच असेल असं नाहीये. मग तेव्हा आपल्याला इन सिंपल ट्रान्सफॉर्मेशन इट मे बी पॅरलल ऑर परपेंडिक्युलर टू द सिमेट्रिकल ऍक्सिस. पाहता याचे काही एक्झाम्पल्स पाहू आपण. समजा एक रॉड आहे, समजा हा एक रॉड आहे. आता या रॉडचं सिमेट्रिकल जो ऍक्सिस आहे तो म्हणजे या रॉडच्या सेंटर मधून पास होणारी ही व्हर्टिकल लाईन. हा जो ऍक्सिस आहे तर हा सेंटर मधून पास व्हायला आहे म्हणून हा सिमेट्रिकल आहे. आता सिमेट्रिकल कशाला म्हणायचे या रॉडचे इक्वल दोन पार्ट केले या ऍक्सिसने तर या ऍक्सिसला आपण सिमेट्रिकल ऍक्सिस म्हणू शकतो. परंतु आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड. पहा हे एंड या किंवा हे एंड या एंड मधून पास होणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल आपल्याला तर इथे हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे समजा याला नाव देऊ आपण बी, आय सफिक्स बी, याला नाव देऊ ए. आणि हा जो ऍक्सिस आहे तर सी पॉइंट मधून पास व्हायला आय सफिक्स सी. तर अशा ठिकाणी पाहता इथे आपल्याला हा जो ऍक्सिस आहे ज्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे तो ऍक्सिस सिमेट्रिकल ऍक्सिसला पॅरलल आहे. अशा ठिकाणी आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम यूज करू शकतो. पॅरलल ऍक्सिस थिअरमचा वापर करून आपण या वन एंड मधून एका एंड मधून पास होणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. mi of rod about an axis passing through.
its one end. तर ही जी फिगर आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड अशा ठिकाणी या ठिकाणी आपण पॅरलल ॲक्सिस थिअरम यूज करू शकतो. परंतु आता पहा परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम कुठे यूज करायचा आहे. जसं की पहा समजा ही एक रिंग आहे आणि या रिंगचा सिमेट्रिकल ॲक्सिस म्हणजेच या रिंगच्या सेंटर मधून पास होणारी ही व्हर्टिकल लाईन. आता ही लाईन व्हर्टिकल आहे आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे अबाउट इट्स डायमीटर. डायमीटर म्हणजे या रिंगचा समजा हा आपण डायमीटर घेतला PQ हा घेतला डायमीटर. आता या ॲक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे अबाउट अन ॲक्सिस तर इथे आपल्याला या सेंटर मधून पास होणारा जो ॲक्सिस आहे तर हा सिमेट्रिकल ॲक्सिस आहे. हा सिमेट्रिकल ॲक्सिस हा PQ या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. इथे परपेंडिक्युलर येतोय. मग अशा ठिकाणी आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम यूज करू शकतो. इथे आपण I(C) लिहिलं. तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम आणि पॅरलल ॲक्सिस थिअरम हे युजफुल आहेत आपल्याला अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जे रेग्युलर जॉमेट्रिकल शेप्स आहेत तर त्यांचे डिराइव्ह केलेले जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत बाय युजिंग इंटिग्रेशन. परंतु प्रत्येक वेळेस हे जे ॲक्सिस आहे नीड नॉट बी ॲक्सिस ऑफ सिमेट्री. सिमेट्रिकल ॲक्सिस नसतील तर अशा वेळेस आपण पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम यूज करू शकतो. पहा जसं मी तुम्हाला इथे हे दोन एक्झाम्पल दिले. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड. एका एंड मधून पास होणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउट जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे तर अशा वेळेस आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करण्यासाठी पॅरलल ॲक्सिस थिअरम यूज करू शकतो. पहा याला आपण MCN हा एक ॲक्सिस दिलाय. त्यानंतर याला आपण PBQ हा ॲक्सिस दिलाय. हे दोन ॲक्सिस पॅरलल आहे. तर पॅरलल ॲक्सिस थिअरम यूज करायलो या एक्झाम्पल मध्ये. आता हे जे एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला रिंगचं, रिंग द्या किंवा डिस्क द्या, कोणतेही रिंग असेल किंवा डिस्क असेल, जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर फाइंड करायचा आहे तर ॲक्सिस हा परपेंडिक्युलर टू द सेंट्रल ॲक्सिस. सेंटर मधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा हा जो ॲक्सिस आहे अबाउट डायमीटर तर हा ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे. अशा ठिकाणी परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम यूज करू शकतो आपण. तर हे झालं युजफुलनेस ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. पहा आपल्याला समजा अशा काही कंडिशनचा शोध लावायचा आहे की ज्या ठिकाणी पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम हे ॲप्लिकेबल आहे आणि त्यांचे मॅथमॅटिकल रिस्पेक्टिव्ह मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स द्यायचे. तर आता इथे पहा समजा इन ऑर्डर टू अप्लाय पॅरलल ॲक्सिस थिअरम टू एनी ऑब्जेक्ट वी नीड टू पॅरलल ॲक्सिस टू ईच अदर विथ वन ऑफ देम पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास of the object. आता इथे conditions for parallel axis theorem. Condition of parallel axis theorem. पॅरलल ॲक्सिस थिअरमची कंडिशन काय आहे. समजा एखाद्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आपल्याला तर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करण्यासाठी पॅरलल ॲक्सिस थिअरमची कंडिशन अशी आहे की आपल्याला दोन ॲक्सिस पॅरलल लागतील आणि त्यापैकी एक ॲक्सिस हा सेंटर मधून पास होणारा आहे.
समजा ही एक रिजिड बॉडी आहे, ही एक रिजिड बॉडी आहे आणि इथे एक आपण सिमेट्रिकल ऍक्सिस घेतला, त्या बॉडीच्या सेंटर मधून पास होणारा. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हा फाइंड करायचा आहे अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. हा O पॉइंट आहे आणि हा C पॉइंट आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट O फाइंड करायचा आहे. तर या पॉइंट मधून जाणारी एक व्हर्टिकल लाईन आपण ड्रॉ केली. ही एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. तर हा एक ऍक्सिस झाला आणि हा दुसरा ऍक्सिस झाला. तर पॅरलल ऍक्सिस थिअरमची कंडिशन अशी आहे की दोन ऍक्सिस पॅरलल पाहिजेत. त्याचबरोबर त्या दोन ऍक्सिस पैकी एक ऍक्सिस हा त्या बॉडीच्या सेंटर मधून पास होणारा पाहिजे आणि दुसरा ऍक्सिस anywhere on the body other than center point. मग सेंटर पॉइंटच्या व्यतिरिक्त दुसरा जो ऍक्सिस आहे कोणत्याही पॉइंट मधून पास होणारा असेल तरी चालेल. तर ही झाली कंडिशन फॉर पॅरलल ऍक्सिस थिअरम. आता याचं मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे तर मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन I suffix O is equal to I suffix C plus m into h square. तर हे आहे मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन फॉर पॅरलल ऍक्सिस थिअरम. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस passing through point O, I suffix O is equal to moment of inertia about an axis passing through center I suffix C plus म्हणजे सम घ्यायला आपण प्लस mass of that object multiply by square of the distance between the two parallel axes. हे जे दोन पॅरलल ऍक्सिस आहेत तर यांच्या बिटवीन असणारे जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. तर हे झालं मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन फॉर पॅरलल ऍक्सिस थिअरम. आता कंडिशन फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमची कंडिशन, परंतु त्या अगोदर ही पॅरलल ऍक्सिस थिअरमची कंडिशन तुम्हाला लक्षात आली असेल की दोन ऍक्सिस पॅरलल असले पाहिजेत. त्यापैकी एक ऍक्सिस हा सेंटर ऑफ मास किंवा त्या ऑब्जेक्टच्या सेंटर मधून पास होणारा असला पाहिजे. त्या ठिकाणी आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम यूज करू शकतो. आता परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम जो आहे हा रिलेटेड आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिनर ऑब्जेक्ट. समजा जे ऑब्जेक्ट लेयर पासून बनलेले आहे अबाउट 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर अँड कॉन्करंट ऍक्सिस, थर्ड परपेंडिक्युलर टू द ऑब्जेक्ट. आता इथे दोन ऍक्सिस हे प्लेन मध्ये असतात आणि तिसरा ऍक्सिस हा परपेंडिक्युलर असतो त्या ऑब्जेक्टला. मग लॅमिनर ऑब्जेक्ट लाईक लीफ, समजा एक पान घेतलं आपण, किंवा टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट लाईक रिंग, डिस्क और एनी प्लेन शीट. तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम हा रिलेटेड आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनर ऑब्जेक्ट. लॅमिनर ऑब्जेक्ट यासाठी समजा आपण एक लॅमिनर ऑब्जेक्ट कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल इरेग्युलर शेप असणारा एक लॅमिनर ऑब्जेक्ट. आता लॅमिनर ऑब्जेक्ट आहे म्हणून आपल्याला याच्या ज्या साइड आहेत तर त्या लेयर पासून बनलेला आहे असा दाखवायचा आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे तर या ऑब्जेक्ट साठी आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम यूज करू शकतो. आता या ऍक्सिस
या ऑब्जेक्टसाठी जे परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे तर दोन ऍक्सिस हे प्लेन मध्ये आहे या ऑब्जेक्टच्या आणि तिसरा जो ऍक्सिस आहे तो परपेंडिक्युलर आहे प्लेनला या ऑब्जेक्टच्या प्लेनला हा जो तिसरा ऍक्सिस आहे हा परपेंडिक्युलर आहे समजा आपण या ऍक्सिसला नाव देऊ x ऍक्सिस y ऍक्सिस अँड z ऍक्सिस तर इथे पहा हा x ऍक्सिस आणि y ऍक्सिस हा लेइंग इन द प्लेन या प्लेन वरती आहे या लॅमिनर बॉडीच्या आणि तिसरा जो ऍक्सिस आहे थर्ड ऍक्सिस हा परपेंडिक्युलर आहे या प्लेनला म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो की परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम यासाठी कंडिशन अशी आहे की तीन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस पाहिजे ते कॉन्करंट असले पाहिजे कॉन्करंट म्हणजे एका सिंगल पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट व्हायला पाहिजे तिन्ही ऍक्सिस कॉन्करंट ऍक्सिस चा मीनिंग लक्षात ठेवा तिन्ही ऍक्सिस एका सिंगल पॉइंट मध्ये इंटरसेक्ट व्हायला पाहिजे तर त्यांना आपण कॉन्करंट ऍक्सिस म्हणू शकतो समजा हा पॉइंट दिला आपण ओरिजिन O तर तीन कॉन्करंट ऍक्सिस असले पाहिजे म्युच्युअली परपेंडिक्युलर त्यापैकी दोन ऍक्सिस हे या लॅमिनर बॉडीच्या प्लेन मध्ये असले पाहिजे आणि तिसरा जो ऍक्सिस आहे हा या लॅमिनर बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर असला पाहिजे तर लॅमिनर ऑब्जेक्ट कोणते कोणते आहेत तर पहा समजा लीफ आहे म्हणजे झाडाचे एक पान जर घेतला आपण तर ती एक लॅमिनर बॉडी आहे और एनी टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट लाइक अ रिंग डिस्क और एनी प्लेन शीट तर हे लॅमिनर ऑब्जेक्ट झाले आता मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस साठी मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन I suffix z is equal to I suffix x plus I suffix y हे झालं मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट an axis perpendicular to its plane is the sum of moment of inertia about an axis which are laying in the plane that is I suffix x and I suffix y तर या दोन ऍक्सिसच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल त्यांची जर सम घेतली तर हा जो थर्ड ऍक्सिस आहे जो परपेंडिक्युलर आहे प्लेन ऑफ द लॅमिनर बॉडी तर या ऍक्सिसच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आपल्याला फाइंड करता येतो त्यासाठी जे दोन ऍक्सिस लेइंग इन द प्लेन आहे त्या दोन ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शियाची सम घ्यावी लागते तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया I suffix z is equal to I suffix x plus I suffix y तर हे आहे मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आणि हे जे एक्सप्रेशन आहे I suffix o is equal to I suffix c plus m into h square तर हे आहे मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन फॉर पॅरलल ऍक्सिस थिअरम तर आता आपल्याला समजा थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया हा स्टेट आणि प्रूव्ह करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवा स्टेट आणि प्रूव्ह करण्यासाठी आपण अगोदर या कंडिशन्सचा पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊ पॅरलल ऍक्सिस थिअरमची कंडिशन आहे की दोन ऍक्सिस पॅरलल असले पाहिजे त्यापैकी एक ऍक्सिस हा त्या बॉडीच्या किंवा ऑब्जेक्टच्या सेंटर ऑफ मास यामधून पास होणारा पाहिजे आणि दुसरा जो ऍक्सिस आहे तो पॅरलल असला पाहिजे सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिसला म्हणजे सिमेट्रिकल ऍक्सिसला तो पॅरलल असला पाहिजे तर ही झाली पॅरलल ऍक्सिस थिअरमची कंडिशन ही आहे पॅरलल ऍक्सिस थिअरम साठीचं एक्सप्रेशन त्यानंतर कंडिशन फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम साठी कंडिशन आहे की तीन ऍक्सिस हे म्युच्युअली परपेंडिक्युलर असले पाहिजे म्हणजे तिन्ही ऍक्सिस परस्परांना परपेंडिक्युलर असलेच पाहिजे त्यापैकी दोन ऍक्सिस हे
ऑब्जेक्टच्या प्लेन मध्ये लाय झाले पाहिजे आणि थर्ड ऍक्सिस हा परपेंडिक्युलर असला पाहिजे त्या ऑब्जेक्टच्या प्लेनला. तर ही आहे कंडिशन फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम साठी आपण हा थिअरम फक्त लॅमिनर ऑब्जेक्ट साठीच यूज करू शकतो आणि पॅरलल ऍक्सिस थिअरम हा एनी ऑब्जेक्ट साठी आपल्याला यूज करता येतो. आता मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम हे इथे मी राईट केलेला आहे I(z) = I(x) + I(y). तर हे आहे मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन.